नमस्कार. नमस्कार. ओम नमः शिवाय. ओम नमः. ग्रामदेवताय नमः. स्थानदेवताय नमः. कुलदेवताय नमः. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण मला प्रवचनाची संधी दिली, यासाठी सर्वप्रथम आपणा सर्वांचे आभार. दरवेळेस मी ज्या स्त्री आख्यायिका आपल्यासमोर सादर करीत असते, आज त्या आख्यायिकांमध्ये एक नवीन स्त्री मी घेऊन आलेली आहे. समाजामध्ये आपण जेव्हा बघतो ना, तेव्हा आपल्याला असं दिसतं की ज्या स्त्रिया आहेत की ज्यांनी खरोखर अतुलनीय योगदान योग मार्गामध्ये, भक्ती मार्गामध्ये, ज्ञान मार्गामध्ये, कर्म मार्गामध्ये दिलेला आहे, त्या स्त्रियांना आपण कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात नेऊन बसवलेलं आहे. आणि अशाच स्त्रिया समाजासमोर आणण्याचं काम मी या प्रवचन सेवेमधून करत असते. आज मी आपल्यासमोर ज्या स्त्रीला मांडणार आहे, ती स्त्री जगावेगळी स्त्री आहे, अतुलनीय आहे, जिचं स्थान कोणीच घेऊ शकत नाही. कारण जगण्याच्या ज्या दोन पद्धती आहेत, अध्यात्माच्या ज्या दोन पद्धती आहेत, त्या दोन पद्धतींमध्ये एक पद्धत आहे भक्तीची पद्धत, भक्तीची गती, आणि एक पद्धत आहे कर्माची गती. भक्तीची गती म्हणजे भक्ती योग आणि कर्माची गती म्हणजे कर्मयोग. मनुष्याचं जीवन सार्थकी करण्यासाठी 4 पुरुषार्थ त्याला आले पाहिजे, जसे धर्म, अर्थ, कर्म, मोक्ष. हे 4 पुरुषार्थ त्याला जर प्राप्त करायचे असतील तर त्याच्यासाठी त्याच्यासमोर 4 मार्ग असतात: कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग आणि संन्यासयोग. या 4ही मार्गांवर चालणारी द्वापार युगातील एक महान तपस्विनी आज मी आपल्या समोर सादर करीत आहे. ही द्वापार युगातील महान तपस्विनी इतिहासाने एका कालकोठरीमध्ये बंदिस्त करून ठेवलेली आहे. आणि तिला असं इतकं गुरफटून टाकलेलं आहे की तिचं जे दिव्यत्व आहे, त्या दिव्यत्वालाच कुठेतरी गंज चढवला गेलेला आहे. आणि म्हणून मला वाटलं की ही स्त्री आपल्या समोर सादर करणं माझं आद्य कर्तव्य आहे. ग्रामस्थ हो, आज आपल्या समोर ज्या स्त्रीला मी सादर करीत आहे तिचं नाव आहे यशोधरा. ऐकलंय आपण हे नाव? ही यशोधरा कोण आहे? नाही माहिती? ही यशोधरा आहे गौतम बुद्धांची पत्नी यशोधरा. आज आपण सगळेजण गौतम बुद्धांच्या नावाचा अतिशय उदो करतो, त्यांच्यामुळे आपली ओळख देतो, त्यांना तथागत म्हणतो, बोधिसत्व म्हणतो, महत्तम म्हणतो. मग मला सांगा, एका महत्तमाच्या महत्तमतेला सार्थकी लावण्यासाठी त्याच्या पाठीशी कुणीतरी महानिका असतेच ना. मग ही जी महान स्त्री आहे, ती महान स्त्री आज मी आपल्या समोर सादर करीत आहे. पण कसं असतं की धर्मेच अर्थेच कामेच नातिचरा. या विवाह वेदीच्या सप्त फेऱ्या जेव्हा आपण घेतो ना, त्यावेळेला स्त्री आणि पुरुष हे 7 जन्मांसाठी सप्तपदीच्या प्रत्येक अर्थाने बांधले जातात. आणि जेव्हा सप्तपदींनी बांधले जातात तेव्हा धर्माने, अर्थाने, कर्माने आणि मोक्षाने अंतिम पदापर्यंत एकमेकांचे सहयोगी होत असतात. कधी पुरुषाच्या दिव्यतेने स्त्रीचं दिव्यत्व वाढतं, तर कधी स्त्रीच्या दिव्यतेने पुरुषाचं दिव्यत्व वाढत असतं. पण समाजामध्ये अशी प्रचलित व्यवस्था आहे की सदैव पुरुषाचंच दिव्यपद दाखवलं जातं, स्त्रीच्या दिव्यतेला कुठेतरी बाजूला टाकलं जातं. आणि त्याच्याचमुळे अशा अनेक दिव्य स्त्रिया या बाजूला पडल्या गेलेल्या आहेत. तरीही नाकारता येत नाही की पुरुषाविना स्त्री अधुरी आहे आणि तिच्याविना पुरुषही तितकाच अधुरा आहे. हे एक त्रिकाल बाधित सत्य आहे.
म्हणून यशोधरेला आपल्या समोर मांडत असताना गौतम बुद्धांना बाजूला ठेवून चालू शकत नाही. म्हणून गौतम बुद्ध हे यशोधरेच्या जीवनाचा आमूलाग्र एक अगदी अविभाज्य घटक आहे आणि यशोधरा ही गौतम बुद्धांच्या जीवनाची अविभाज्य घटक आहे. म्हणून तुम्हाला त्यांच्या पूर्व जीवनामध्ये मी घेऊन जात आहे. गौतम बुद्ध यांच्याबद्दल अगोदर आपण समजून घेऊया. शुद्धोदक राजा आणि गौतमी राणी या दोघांच्या पोटी अनेक वर्षानंतर एक पुत्र जन्माला येतो. त्या पुत्राचं नाव असतं गौतम. शुद्धोदन राजा आणि गौतमी राणीच्या पोटी जन्माला आलेला पुत्र ज्याचं नाव गौतम, हा जो गौतम होता जन्माला आल्याबरोबर त्या राज्याच्या राजज्योतिषाने त्याच्याबद्दल भाकीत करून टाकलं की हा मुलगा वयाच्या 18व्या वर्षाच्या नंतर पुढचं आयुष्य तुमच्या आमच्या समान जगू शकत नाही, तो संन्याशी होऊ शकतो. एका राजाचा वारीस, एका राजाचा राजकुमार असलेला मुलगा जर संन्याशी झाला तर कसं होईल? म्हणून या राजज्योतिषाने केलेलं हे भाकीत खोटं आहे हे सिद्ध करण्यासाठी त्या शुद्धोदक राजाने त्या राजज्योतिषाला काल कोठाघरात बंद करून टाकलं, बंदिस्त केलं की तू अशी भविष्यवाणी केलीसच का? तुझी भविष्यवाणी मी खोटी सिद्ध करणार आहे. आणि म्हणून त्याला बंदीगृहामध्ये बंदी केलं गेलं. पण बंदीगृहामध्ये एकदा तो ज्योतिषी बंदी नाही झाला. बंदीगृहासमान जिवंत गौतम माने स्वतः जगलं. कारण जर हा मुलगा खरंच संन्याशी होणार आहे तर काय? मग संन्याशी का होतात माणसं? जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये दुःखद प्रसंग येतात तेव्हा माणसं संन्याशी होतात. मग संन्याशी का होतात माणसं? जेव्हा त्यांना जीवनाचा वीट येतो तेव्हा ते संन्याशी होतात. मग संन्याशी का होतात माणसं? जेव्हा ते विरक्तीकडे जायला लागतात तेव्हा ते संन्याशी होतात. म्हणून राजा शुद्धोदनाने असा विचार केला की आपल्या मुलाला आपल्याला विरक्ती दाखवायची नाही, दुःख दाखवायचं नाही, वेदना दाखवायची नाही, कुठलाही संघर्षच त्याच्या वाट्याला येऊ द्यायचा नाही. आणि म्हणून शुद्धोदन राजा आणि त्यांची पत्नी गौतमी या दोघा पती पत्नीने असा निर्णय घेतला की राजपुत्र गौतमाच्या विकासासाठी एक स्पेशल हॉल बांधला गेला. राजपुत्र 1 वर्षाच्या व्हायच्या आत तो इतका प्रशस्त असा हॉल बांधला गेला की त्या हॉलच्या आत जे बालकं सोडली जायची त्याच्यापैकी एकाही बालकाच्या डोळ्यात अश्रू आला नाही पाहिजे. त्या हॉलमध्ये, त्या मंडपामध्ये, त्या जागेमध्ये, प्रशस्त अशा त्या महालामध्ये जेव्हा मुलं आणि स्त्रिया जे कोणी त्या महालाच्या अवतीभोवती असायचे त्या सर्वांच्या चेहऱ्यावर फक्त प्रसन्नताच पाहिजे. म्हणजे जितके बालक तिथे खेळायचे त्यांच्यापेक्षा जास्त तर एखादं बालक रडलं, एखादं बालक पडलं, एखादं बालक चिडलं, काही झालं की त्या बालकांना उचलणाऱ्या दासांची संख्या बालकांपेक्षा जास्त होती. हा सगळा अट्टहास का? तर राजपुत्र गौतमाने संन्याशी होऊ नये म्हणून. आणि असं हे वातावरण त्या राजपुत्र गौतमाच्या आयुष्यामध्ये, म्हणजे त्याला शिकवायचं काय राजगुरूने हे सुद्धा राजा राणींनी ठरवून टाकलेलं होतं की असा कोणताही प्रसंग, असं कोणतंही ज्ञान, असं कोणतंही शास्त्र या राजपुत्राला द्यायचं नाही की ज्याच्यामध्ये दुःखाचा जरासाही लवलेश असेल. त्या पद्धतीने 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 18 वर्षाचा राजपुत्र गौतम होईपर्यंत त्याला असंच शिक्षण दिलं गेलं. वय वर्ष 18चा हा गौतम झाला. आता राजाला असं वाटलं की गौतम 18 वर्षाचा झाला आणि सांगितलं होतं की 18 वर्षानंतर हा संन्यासी होणार. म्हणून 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर थोडा कालावधी वाट पाहिली. राजपुत्र काही संन्यासी झाला नाही. त्या राजज्योतिषाला मारलं गेलं, त्याची हत्या झाली. हत्या होत असताना सुद्धा त्यांनी सांगितलं की तुम्ही हे जे करताय हे चुकीचं आहे, माझी विद्या चुकीचं बोलू शकत नाही. पण राजा बोले दल चाले, त्या पद्धतीने राजज्योतिषाला मारलं गेलं. आता राजपुत्र 18 वर्षाचा झाला, मग त्याच्या विवाहाचा विषय काढायला पाहिजे. राजाला वाटलं आपला राजपुत्र काही संन्याशी झाला नाही, आता त्याला वैवाहिक जीवनामध्ये अडकवलं पाहिजे. आणि म्हणून राजाने त्याची वाटचाल सुरू केली.
पण जरी राजाने जगाला नाही सांगितलं तरी जगाला समजलेलं होतं की हा तो राजपुत्र आहे की जो वयाच्या 18व्या वर्षानंतर संन्याशी होऊ शकतो, आणि त्याच्यामुळे त्या राजपुत्राला कोणीही राजकन्या द्यायला तयार नव्हतं. या राजपुत्राला कोणताही राजा आपली मुलगी द्यायला तयार नव्हता. राजपुत्राच्या विवाहासाठी जिथे जिथे मागणी टाकली जायची त्या प्रत्येक ठिकाणाहून काही ना काही कारण सांगून हात जोडले जात होते. राजपुत्रच्या वडिलांना राजा शुद्धोधनाला हे गमक काही कळेना, पण त्यांची पत्नी राणी गौतमी हिला हे गमक कळलं आणि तिने आपल्या पतीच्या लक्षात आणून दिलं की आपण जरी राजज्योतिषाला मारून टाकलेलं आहे, परंतु हे सत्य त्याच्या जन्माच्या वेळेस सांगितलं गेलेलं आहे, हे अनेकांच्या कानापर्यंत गेले आणि म्हणून आपल्या राजपुत्राला कोणी मुलगी देत नाहीये. माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे की माझ्या भावाची कन्या जी आहे ती उपवर आहे आणि बहिणीसाठी कोणताही भाऊ कधीच नाही म्हणू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला विनंती करते की आपण जाऊया आणि त्याची भेट घेऊया. आणि म्हणून राणी गौतमीचा भाऊ महाप्रजापती, राणी गौतमीचा भाऊ दंडपाणी, त्याची विविध नावं आहेत. राणी गौतमीचा भाऊ सुप्पबुद्ध आणि त्याची पत्नी पमिता यांच्या जवळ जातात, यांना विनवणी करतात. आता राजपुत्र गौतम हा होता शाल्य कुळातला आणि राजकन्या यशोधरा ही आहे कौंतेय कुळातली. या ठिकाणी चर्चा होते, पण आईचं जे मन असतं ते तयार होत नाही. यशोधरेची आई इथे विरोध करते की अरे कसं बोलावं, आपली ननंद आहे, कसं सांगावं की तुमच्या मुलाबद्दल असं असं भाकीत केलेलं आहे आणि तुम्ही माझी मुलगी मागायला आला. ज्याच्या समोर तुम्ही स्वतः कधी डोळ्यातनं अश्रू ढाळला नाही त्याच्या आयुष्यामध्ये तुम्ही माझ्या मुलीला मागताय. पण बहीण आणि भावांच्या प्रेमामध्ये त्या भाऊजाईचं काहीच चाललं नाही आणि पमिता आणि सुप्पबुद्ध यांची एकुलती एक कन्या जिचं नाव यशोधरा हिचा विवाह राजपुत्र गौतम यांच्याशी ठरवला जातो. पण विवाह ठरवण्याच्या अगोदर राजा शुद्धोधन आणि राणी गौतमी यशोधरेशी एक संवाद करतात. 16 वर्षाची यशोधरा आणि 18 वर्षाचा राजपुत्र गौतम. बघा, 16 वर्षाच्या एका मुलीसाठी जी इतकी सुंदर होती, की तिच्या सौंदर्याच्या चर्चा सगळीकडे चालत होत्या, जी इतकी ज्ञानी होती, जी इतकी सालस होती, सात्विक होती की तिला प्राप्त करावी हे अनेक राजपुत्रांची इच्छा होती. त्या 16 वर्षाच्या आपल्या भाचीला राणी गौतमी हात जोडून एक विनंती करते की बेटा, तुला मी माझ्या घराची सून बनवू इच्छिते, पण तुझ्याकडून मला एक वचन हवं आहे की तुझ्या आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली, कितीही दुःख आलं तरी तुला तुझ्या नवऱ्याच्या समोर डोळ्यातून एक अश्रू ढाळता येणार नाही. तुला तुझ्या नवऱ्याच्या समोर डोळ्यातून एक अश्रू ढाळता येणार नाही. तुझी कोणतीही वेदना तुला तुझ्या नवऱ्याला सांगता येणार नाही. तुला तुझ्या नवऱ्याला दुःख नावाचा प्रकार कधीच कळू द्यायचा नाही. विचार करा, 16 वर्षाची मुलगी ते वचन देते, मी तयार आहे. 16 वर्षाची आजची मुलगी काय करते बघा. 16 वर्षाची मुलगी वचन देते की मी तयार आहे, तुम्ही जे माझ्याकडे मागताय ते वचन मी मरेपर्यंत पार पाडेन. आणि यशोधरा शब्दांना जिंकणारी होती, यशोधरा शब्दांची साधिका होती आणि म्हणून यशोधरेने अगदी विचार करून हे वचन दिलं होतं. झालं, लग्न झालं. एका राज्याची एकुलती एक राजकन्या, तिला एकच भाऊ होता आणि एकच ती बहीण होती. तिच्या भावाचं नाव देवदत्त. आपल्या माहेरला सोडून आपल्या सासर घरी येते. राजकन्या यशोधरा, जिच्या हाताखाली 10-12 दास्या असायच्या, ती राजकन्या येते. हसणं बागडण्याचं वय, 16 वर्षाचं वय, अगदी गंभीर होऊन येते जशी 10 मुलांची आई असेल. आणि अशा वैचारिक पात्रतेमध्ये ती राजपुत्र गौतमाच्या राजघराण्यामध्ये वावरू लागते.
आपल्या वचनाशी कटिबद्ध आहे की काही वाईट वाटलं आईची आठवण आली तरी डोळ्यातून पाणी काढायचं नाही आहे, बापाला भेटावंसं वाटलं तरी डोळ्यातून पाणी काढायचं नाहीये. म्हणजे एखाद्या कठपुतल्या बावल्याप्रमाणे तिला जगण्याचं बंधन आलं. तिने तिच्या भावनांना चेहऱ्यावर एक्सप्रेशन दाखवायचेच नाही, एक्सप्रेशन दाखवायचेच नाहीये, भावनांना चेहऱ्यावर आणायचंच नाहीये. आणि अशा पद्धतीने यशोधरा गौतम बुद्धांच्या आयुष्यात आली. आपण सगळेजण ऐकतो की लग्न झाल्यानंतर जर एखादा पती आणि पत्नी यांच्यामधील संबंध जर व्यवस्थित नसतील, वैवाहिक संबंध, शारीरिक संबंध, भावनिक संबंध व्यवस्थित नसेल तर अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. 1, 2, 3 वर्षामध्ये फारकती होणारे किस्से आपण किती ऐकतो. मला लक्षात आणून द्यावंसं आनंद होईल की 16 वर्षाची राजकन्या यशोधरा गौतम बुद्धांच्या आयुष्यात येते आणि 29व्या वर्षी ती एका मुलाची आई होते. 29 वय पार करेपर्यंत ती गौतम बुद्धांना बालकाप्रमाणे सांभाळते. ही खूप मोठी भूमिका आहे, खूप मोठी भूमिका की एका पत्नीने पतीचं पत्नीपद स्वीकारावं हे मान्य आहे, एका पत्नीने पतीचं आई व्हावं हेही मान्य आहे, एका पत्नीने पतीची भगिनी व्हावं हेही मान्य आहे, एका पत्नीने पतीचा मित्र व्हावा हेही मान्य आहे. पण एका पत्नीने पतीला बालक बनवावं असं आपण कुठंच ऐकलेलं नाही. पण यशोधरेने तिच्या पतीला बालकाप्रमाणे सांभाळलं. यशोधरेने तिच्या पतीला बालकाप्रमाणे सांभाळलं. त्या पतीचे सर्व लालन पालन, लाड गोड कौतुक सर्व काही केलं. कारण आई जशी मुलाच्या डोळ्यात पाणी येऊ देत नाही, आई जशी मुलाची काळजी घेते, त्याच्या चेहऱ्याच्या जराशा पडलेल्या चेहऱ्याला हसवण्यासाठी स्वतः वाटेल ते करायला तयार होते. या सगळ्या भूमिका यशोधने पार पाडल्या तिच्या पत्नीच्या भूमिकेमध्ये. ती आई झाली, ती आई झाली, पत्नी झाली, प्रेमिका झाली, मैत्रीण झाली आणि ती तिच्या पतीला सांभाळत राहिली. तो राजपुत्र सिद्धार्थ जो 18 वर्ष फक्त जे घडत होता ते बघत होता, जे घडत होता त्याचा आनंद घेत होता, जे जगत होता त्याला जीवन मानत होता. यशोधरा आयुष्यात आल्यानंतर तो त्या महालाच्या बाहेर पडायला लागला आणि महालाच्या बाहेर पडल्यानंतर त्याला जे जे प्रश्न निर्माण झाले त्या प्रत्येक प्रश्नांचं निरसन करणारी त्याची मार्गदर्शिका त्याच्या सोबत होती. तिचं नाव होतं यशोधरा. ही यशोधरा त्याची मार्गदर्शक बनली, त्याची मैत्रीण बनली, त्याची सखी बनली, त्याची गुरु बनली, त्याची गुरु बनली. मित्र हो, आपल्या लक्षात आणून देऊ इच्छिते की मी असं वाक्य वापरलं की द्वापार युगातील महान साधिका यशोधरा या द्वापार युगामध्ये ज्या कालखंडामध्ये, ज्या परिवेशामध्ये गौतम बुद्धांचा जीवनपट चालला त्या कालखंडामध्ये 6 भाषा होत्या. पैशाची, पाली, अर्धमागधी, शौर्यसेनी, महाराष्ट्री आणि 6वी जी होती नाव नाही आठवलं मला. या भाषांमधील जी पाली भाषा होती, या पाली भाषेच्या इर्द गिर्द गौतम बुद्धांचं जीवन आहे. म्हणून गौतम बुद्ध आणि यशोधरा यांच्या जीवनाची सारी कथा व्यथाच्या भाषेत लिहिलेली आहे, ती आहे पाली भाषा. म्हणून सर्वसामान्यांपर्यंत बऱ्याच वेळा या जीवनाचे बरेच पैलू आलेले नाही आहे. या पाली भाषेमध्ये जितके ग्रंथ लिहिले गेलेले आहेत, जितका इतिहास लिहिले गेलेला आहे, त्या सर्व इतिहासकारांनी यशोधरेचं वर्णन केलेलं आहे भद्रकन्या. यशोधरा ही भद्रकन्या होती. मग भद्रकन्या म्हणजे काय? भद्रकन्या म्हणजे शिवकन्या, भद्रकन्या म्हणजे वीरकन्या, भद्रकन्या म्हणजे